नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण तुरीच्या सोल्याची भजी बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही 1-1.5 वाटी सोले घेतलेले आहेत। बघू शकता मस्त असे कवळे आहेत, जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही, असं मिळून येते छोटे कवळे कवळे जर घेतले तर आपण भाजी। आणि इकडे साहित्य आहे, इथं वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात वाटीभर, आणि इथं भाजी आवऱ्याच्या शेंगा आहेत ते चिरून घेतलेले आहेत। मेथी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो आहे, आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, आणि इथं लसूण आहे, आणि इकडे मिरच्या आहेत, आणि त्यामध्ये थोडंसं लसणाच्या 2-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत, ते भाजून घेणार आहे मी। तवली गॅसवर ठेवलेली आहे, तपलेली आहे। आता अगोदर मी सोले भाजून घेणार आहे। तुरीचे सोले जे आहेत ना ते भाजून घेते। याला खरपूस लाल होजेपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला। थोडंसं मी तेल टाकून घेते। तेल टाकल्यानंतर लवकर चटके लागतील आणि लवकर भाजल्या जातील सोले, यासाठी तेल टाकलेलं आहे। हे बघा, बघू शकता छान चटके लागत आहेत। आता या भाज्या घेतल्यात ना मी, त्यामध्ये तुम्ही वांग जरी घेतल्या तरी चालते, दुसरी काही भाज्या घेतल्या तरी चालते, कारण येळ अमावस्या असते ना ते तेव्हा करतात अशी भजी सगळं मिक्स करून। आता येते येळ अमावस्या, आंबील वगैरे करत असतात शेतामध्ये नेऊन, स्वयंपाक नैवेद्य वगैरे दाखवतात देवीला। हे बघा सोले भाजलेले आहेत। आता हे पाण्यामध्ये टाकून घेते मी, तर थंड पाण्यामध्ये टाकतात याला, जसं सासूबाई करतात ना तसंच करते मी। आता मिरच्या आणि लसूण आहे ते एकत्रच भाजून घेते मी, कारण छान चटणीला चव येईल लसूण टाकला तर। हे बघा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि मी पाण्यामध्ये टाकले होते सोल्याचे नाही, तुरीच्या सोले। तर हे खलबत्त्यात टाकून घेते मी, आणि थोडं थोडं करून वाटून घेते, कारण खलबत्त्यात वाटल्यानंतर आपली भजी एकच नंबर होईल, चवीला चांगलं लागते, त्यासाठी मी खलबत्त्यात कुटते। तुम्ही मिक्सरमध्ये कुटल्या तरी चालते। हे बघा झालेलं आहे, थोडं मी आबडधोबडच कुटलेलं आहे, थोडं जाडसर चांगलं लागते भजीमध्ये, त्यासाठी बघू शकते झालेलं आहे। आता काढून घेते मी। हे बघा आता हिरव्या मिरच्या पण वाटून घेते मी खलबत्त्यात, बघू शकते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी तिखट टाकून घेते मी, आणि जिरे आहे ते टाकून घेते, लसूण आहे, यामध्ये कांदे टाकून घेते, कांदा थोडासा लाल होऊ देते। यामध्ये भाजीवरीचे शेंगा आहेत ना ते टाकते, मेथी आहे ते टाकून घेते, कारण तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे। बघू शकता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटोला आपल्याला छान नरम होऊ द्यायचं आहे। तुम्ही गोबी असेल तर गोबीसुद्धा टाकू शकता। थोडंसं धनिया पावडर टाकते, आणि हळद आहे अर्धा चमच ते टाकलेला आहे। तर यामध्ये मी वाटाण्याचे सोले आहेत ते टाकून घेते। हिरवा ठेचा आहे ते टाकून घेते, चवीनुसार नमक टाकते यामध्ये मी। हे बघा मसाला छान शिजलेला आहे, एकजीव झालेला आहे, बघू शकता तेल सुटलेलं आहे, टमाटे छान असे विरघळलेले आहेत तेलामध्ये, सगळं एकत्र झालेलं आहे, बघू शकता मस्त झालेलं आहे। आता हे सोल्याचं आहे ना पाणी टाकलेलं मी टाकून घेते भाजीमध्ये, फोडणीमध्ये, बघू शकता थोडंसं जाडसरच कुटलेलं आहे, मस्त लागते भाकरीसोबत खायला, त्यासाठी थोडं जाडसर कुटलेलं आहे मी। थोडंसं पाणी टाकून घेते मी। हे बघा पाणी टाकून घेते मी। हे सर्व भाज्या माझ्या सासूबाईच्या हातच्या आहेत। कोथिंबीर टाकून घेते, आता छान उकळी येऊ देते।
हे बघा, बघू शकता आपली भजी रेडी आहे खाण्यासाठी. अशी एवढी पातळ केलेली आहे. तुम्ही घट पण करू शकता, मला जशी लागते तशी केलेली आहे. बघू शकता मस्त लगे सुगंध सुटलेला आहे. आमच्याकडे भजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलवरती. धन्यवाद.